उर्से संघाचा 13वा खेळाडू स्वराज्य स्पोर्ट्स क्लब उर्से मावळ संघाला विनंती, तुमची प्लेइंग 11 पण आली नाही, त्यामुळे इथं टेनिस क्रिकेट .in माध्यमातून आपण लाईव्ह थेट प्रेक्षेपण करतोय. लाईव्ह स्कोरिंग केलं जाते, तुमची प्लेइंग 11 द्या आणि एक 12th मॅन आहे 12वा खेळाडू. तर सलामीची जोडी मैदानात दाखल होती. सागर अंधरे आणि सचिन गोपाळे ही जोडी सलामीला मैदानात येते. संदीप भाऊ शेलार स्पोर्ट्स क्लब चिखली अर्थात दिशा स्पोर्ट फाउंडेशन चिखलगाव आणि त्यांच्या विरुद्धामध्ये स्वराज्य स्पोर्ट्स क्लब उर्से मावळ अर्थात बाळाभाऊ दामनकर स्पोर्ट फाउंडेशन उर्से मावळ खेड तालुका मावळ तालुका या अशा प्रकारे सामना मैदानात आहे. सलामीची जोडी मैदानात येते. 12th मॅन 12वे खेळाडू चला. पहिलं षटक दिनेश मालपोणे सागर आंध्रेसाठी. यावेळी चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न होता. सागरच्या बॅटवरती बॉल येत नाही, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न सुरू केला होता. एक लेफ्ट हँड बॅट्समन डावखुऱ्यातच असणारा एक अष्टपैलू खेळाडू, एक प्युअर ऑलराऊंडर म्हणून सागरची खूप मोठी ख्याती आहे. एक व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील बऱ्याचशा नावाचा आपला दबदबा त्यानं मात्र राखलाय. खेड तालुक्यातील ग्रामीण भागातून येत असताना पश्चिम विभागातील असणारं हे नाव क्रिकेटच्या पाटलावरती ज्यांना आपल्या नावाचा डंका पेटवलाय, आपल्या नावाचं नाणं अगदी दणदणीत खणखणीत ज्यानं वाजवलंय तो सागर. यावेळेस सरळ बॅट न काय तडक आहे. बिग 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 सिक्सर षटकार. सागर आंध्रेच्या बॅटमधून षटकार खेळला. इथं मैदानात खूप मोठं आक्रमण चढवलंय. दिनेश मालपोटेचं इथं त्यांना मैदानात स्वागत केले गेले. संदीप भाऊ शेलार स्पोर्ट्स क्लब संघाचं खातं इथं मात्र उघडले गेले. यावेळी चेंडू मात्र सुरेख होता. सागर आंध्रेच्या बॅटमधून खेळला. क्षेत्ररक्षण खराब होते. बॅकअप केला जाईल का? चेंडू ट्रॅव्हल होतोय, पाठला केला जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. 2 धावा मैदानात घेतल्या गेल्यात. 2 धावांनी वाढ होती. स्कोर कार्ड त्याने धावपलकोती धावा आहेत. 8 धावा. 8 आणि 2 संघांची पडली इथं मैदानात गाठ. कोण कोणावरती करणार मात, कोण कोणाची लावणार वाट. डू ऑर डाय, करो या मरो, नॉकआउट आहे. इथं जो जिंकेल तो पुढील फेरीत, जो मात्र पराभूत होईल तो या स्पर्धेच्या बाहेर. यावेळी चेंडू मात्र केला. रिव्हरचा प्रयत्न सागर आंध्रेच्या बॅटमधून नजाकत कल्पकता, पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, हाऊसफुल चौकार. 4 धावा. धन्यवाद डीचे. दिनेश मालपटेवरती खूप मोठं आक्रमण, खूप मोठा हल्ला इथे चढवला गेला. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये तोडून फोडून चिरून कापून भेदून काढलाय सागर आंध्रे. षटकारा पाठोपाठ चौकार मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळते. 12 धावा धावपलकोते आहेत दिनेश. यावेळेस पुन्हा एकदा सरळ बॅटनं बॉल हवेत आहे. चेंडूने उंची घेतली, लांबी घेऊ शकला नाही. आकाश शिंदे डाऊन दी बॉल, टेकन व्हेरी गुड कॅच. एक सोपा झेल सागर आंध्रे बाद. धावपलकोत त्यांनी स्कोर कार्ड आपण पाहतोय. धावा देखील बनवले गेल्यात. 12 धावा धावपलकोत आहे. पहिला फलंदाज मैदानात बाद झालाय. पहिला फलंदाज इथं मात्र गारद झालाय. एक खूप मोठा धक्का
संदीप भाऊ शेलार स्पोर्ट्स क्लब चिखली अर्थात दिशा स्पोर्ट फाउंडेशन चिखलगाव संघाला. सागर आंध्रेच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडत होता. सुरुवातीला त्यांना धावांच्या सरी इथं मात्र कोसळल्या होत्या. असं वाटलं होतं की तो परतीचा पाऊस आहे. इथं वेग घेतला होता. षटकार दुहेरी चौकार मैदानात खेळला होता. मैदानात जास्त काळ तो काय उभं राहू शकला नाही. वैयक्तिक 12 धावा त्यांना बनवल्या गेल्या. 5 चेंडू मैदानात खेळला तो बाद झाला. नवीन फलंदाज योगेश वाळुंज मैदानात येताना पाहायला मिळतोय. योगेशकडनं संघाला खूप मोठी अपेक्षा असते. संघाचे ओनर बाळासाहेबजी कडलेक साहेब असतील, संदीप शेठ शेलार असतील. यावेळी सचिन गोपाळच्या बॅटमधून बॉल हवेता डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक इथे काय फलंदाज संघनायक बाद सचिन गोपाळे. संघाला दुसरा धक्का. लागोपाठचे 2 फलंदाज मैदानात बाद झालेत. सागर आंध्रे त्या पाठोपाठ सचिन गोपाळे सलामी रित मैदानात कोसळतायत. सलामीचा डाव कुठेतरी कोलमडला जातोय. हे दोन्ही फलंदाज मैदानात जास्त काळ टिकू शकले नाही तर काय धरू शकले नाही. तंबू मात्र त्यांनी काय ठोकू शकले नाही. ते मैदानावरती बाद होत आहेत. सलामीर फलंदाज मैदानात बाद झालेत. सागर आंध्रे सचिन गोपाळे धावपलकोत यांनी स्कोर कार्ड धावा देखील बनवले गेल्यात. पहिल्या क्रमांकाचं षटक इथं मात्र संपले गेले. 12 धावा धावपलकोत स्कोर कार्ड आहेत. 2 गडी बाद 12 धावा. नवीन फलंदाज मंगेश गायकवाड मैदानाच्या आतमध्ये येतात. सोमनाथ दौंड षटक क्रमांक मैदानात घेऊन सज्ज होईल. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसऱ्या क्रमांकाचं षटक घेऊन आलाय. सोमनाथ दौंड अर्थात सोमा. गोलंदाजी या संघामध्ये कमी नाही. सुरुवातीला आकाश दौंड संघनायकाने सांगितलं की आम्ही या संघाला कमीत कमी 60 धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. योगेश वाळूंच्या बॅटमधून बॉल खेळला सरळ बॅटनं. इथे मात्र फटका सुरेख होता. 1 धाव मैदानाच्या आतमध्ये घेण्याचा प्रयत्न होता. नकार कळवलाय. 1 डॉट बॉल आहे. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघ आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये एकमेकांसमोर आहेत. सोमनाथ दौंडची गोलंदाजी योगेश वाळुंज मैदानात स्ट्राईक होते आहे. एक तगडा ताकदवान बलाढ्य फलंदाज आहे ज्याच्या बॅटमधून आपण नेहमी चौकार षटकार पाहतो तो योगेश आहे. इथं कशा प्रकारे कामगिरी करेल हे मात्र पाहावं लागेल. सोमनाथ सोमा यावेळी स्टेप आउट फटका खेळला. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव येईल. 1 धाव्याने वाढ होती. स्कोर कार्ड धावा देखील आपण पाहतोय. दुसऱ्या क्रमांकाचे षटक मैदानावरती आहे. प्रगती पाथावरती सोमनाथ दौंडची गोलंदाजी आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण करणारा संघ तुम्ही पाहताय स्वराज्य स्पोर्ट्स क्लब उर्से मावळ अर्थात बाळाभाऊ धामणकर यांच्या मालकीचा संघ मैदानावरती आहे. उर्से गावचा संघ आहे. मावळ तालुक्यातील हा एक ताकदवान बलाढ्य संघ मैदानावरती आहे. सोमनाथ दौंड सोमा यावेळेस मंगेश गायकवाडच्या बॅटमधून मिस्टर 360 लगावतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीप फाईन लेग मध्ये बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. 4 धावा. या 4 धावांनी धावपलकोती वाढ होते. स्कोर कार्ड धावा देखील आपण पाहतोय ज्या मात्र बनवले जात आहेत. 17 धावा धावपलकोती आहेत. षटक क्रमांक 2 मैदानावरती आहे. मंगेश गायकवाड ऑन स्ट्राईक. यावेळी चेंडू मात्र खेळला. मंगेशच्या बॅटमधून सरळ बॅटनं फटका आहे. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे तिथे समीर. चेंडू मात्र अडवलं जाईल. 1 धाव मैदानाच्या आतमध्ये येते. 1 धाव्यानं वाढ होते. स्कोर कार्ड धावा देखील आपण पाहतोय ज्या मात्र बनवले जात आहेत. 18 धावा धावपलकोती आहेत. चेंडू सीमा रेषा पार. योगेश वाळुंज ब्रँडेड चौकार. 4 धावा. योगेश वाळुंज आणि मंगेश गायकवाड ही जोडी मैदानात आहे. सलामीर दोन्ही फलंदाज बाद आहेत. तिसऱ्या विकेटसाठी जी की भागीदारी आणि पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ही संघाचा डाव सांभाळावा लागेल. कोलमडलेला डाव इथं मात्र उभा करावा लागेल. हे मोडलेला संसार पुन्हा एकदा इथं मात्र उभा करावा लागेल. मोडला जरी संसार आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये तरी इथं मात्र डाव सांभाळावा लागेल. धावा बनायला लागतील. चौकार षटकार खेळावे लागतील. एक भागीदारी पार्टनरशिप संघाला गरजेचे असेल.
हो यावेळी चेंडू मात्र पाहायला मिळते अंपायर डिसिजन व्हाईट बॉल उजवेष्टीच्या बराचसा बाहेर जाणारा चेंडू आपण पाहतो इथं मात्र गोलंदाजाला दंडित केलं जाईल एक अतिरिक्त धावची धावफलक पाहायला मिळते मोडला जरी संसार मोडला नाही का ना पाठीवरती हात ठेवून एकदा पुन्हा एकदा लढ म्हणा इथं लढावं लागेल तुम्हाला इथं झुंजावं लागेल इथं प्रयत्न करायला लागतील इथं प्रयत्नांचे पराकाष्ठ तुम्हाला करावे लागेल योगेश यावेळी चेंडू मात्र हवेत आहे बॉल पाव्या संघ मालक दूरवरती गोलंदाज फॉलोथ्रू मध्ये प्रयत्न सुरेख होता जयेश मात्र दूरवरती होता एक धाव मैदानात येईल षटक क्रमांक संपला जाईल 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक होते आणि स्कोर काढती 2 गडी बाद 24 धावा 2 षटकांचा खेळ संपलाय 24 धावा धावफलक होत आहेत पुन्हा एकदा जाऊया डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत तुम्हाला ऐकवतील चोवीस धावा धावफलक होत आहेत 2 षटकांचा खेळ मैदानात संपला गेलाय एक बहरदार आयोजन आणि नियोजनामध्ये पार पडत असणारी क्रिकेटची स्पर्धा संपूर्ण पुणे जिल्ह्याचं लक्ष या स्पर्धेकडे लागले गेले हे पहिले 3 दिवस पुणे जिल्ह्यातील संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील आता पुणे जिल्हा म्हणता येणार नाही संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या स्पर्धेकडे लागले कारण का खुल्या गटातील 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत महाराष्ट्र भारत देश आणि भारत देशाच्या बाहेरतील खेळाडू महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील अनेक राज्यातील खेळाडू या स्पर्धेमध्ये दाखल होत आहेत तुम्ही जर पाहायला गेलं तर आज संघ रायगड जिल्ह्यावरून एक संघ या स्पर्धेमध्ये दाखल झालाय उद्या देखील ओपन गावाचे संघ आहेत परवा खुल्या गटातील संघ असतील व्यावसायिक क्रिकेटर प्रोफेशनल खेळाडू हे टेनिस बॉल क्रिकेटचे रती महारथी तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील डेड बॉल मैदानात खेळतात मुख्य पंच अमरजी साठे सरांना तुम्ही पाहता पुणे जिल्हा भूषण मैदानावरती आहेत स्कोलेग अंपायर तुम्ही पाहताय सलमान शेख थर्ड अंपायर आपण पाहताय तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये अविनाशजी धर्मशाली सर आहेत गोलंदाज यावेळेस पुन्हा एकदा सज्ज होईल यावेळी चेंडू सुरेख होता योगेशच्या बॅटमधून दिशा दिली गतीचा वापर शर्यत तर लागली संघ मालकांना चेंडू अडवण्यासाठी बरेचसे प्रयत्न करावे लागतात बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार 4 धावा धावफलक होते आल्यात स्कोर कार्ड धावा देखील बनवल्या जात आहेत 28 धावा 28 रन स्कोर कार्ड होते आहेत प्रेक्षकांसाठी जी काय भोजनाची व्यवस्था केलेली आहे जेवण चालू झालेलं आहे प्रेक्षकांना विनंती आहे तुम्ही त्या जेवणाचा आस्वाद घ्या अमर सरांचं देखील लक्ष तिकडे लागले की काय त्यांनी पाठीमागे वळून पाहिलं होतं हो यावेळेस योगेश वाळूंच्या बॅटमधून बॅकवर्ड स्क्वेअरला चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षक तैनात आहे जयेश जेल टिपेल एक सोपा जेल फलंदाज बाद तर आपण पाहतो मैदानातील षटक क्रमांक 3 मैदानात आहे धावफलक स्कोर कार्डांचा धावफलक धावा देखील ज्या बनवल्या जातात 28 धावा धावफलक आहेत 28 रन स्कोर कार्ड होते आहेत एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी इथं मात्र कमबॅक करून देणारी पाहायला मिळते दिनेश मालपटेला पहिल्या षटकामध्ये जरूर धावा बनवल्या होत्या पण तो गोलंदाज इथे यशस्वी ठरताना पाहायला मिळतोय एक विकेट टेकर गोलंदाज म्हणून आपण पाहतो दिनेश मालपटेची कुबडी ख्यात्या धावबाची संधी आणि इथे काय मंगेश गायकवाड धावबाच्या रूपाने बाद संघाला मोठा धक्का विकेटचं पतन फलंदाज धावबाद मंगेश गायकवाडला स्ट्राइक एंड होती जीवदान होतं नॉन स्ट्राइक एंडला त्याला पोहोचणं गरजेचं होतं तो मैदानाच्या आतमध्ये धावताना पाहायला मिळाला खूप स्लो चालला होता अगदी बागेमध्ये रमत गमत तो फिरतोय की काय
अशा प्रकारे धाव घेण्याचा त्याचा प्रयत्न इथं मात्र संघाला डोकेदुखी ठरलाय. तो मैदानावरती धावबाद झालाय. क्रिकेट मधील आत्महत्या, फलंदाज धावबाद, धावफलक स्कोर काढती 4 गडी बाद 28 धावा. योगेश वाळून, मंगेश गायकवाड बाद झालाय. संजय मुकणे मैदानात आहे. तो नॉन स्ट्राईक येण्याची फलंदाज देतोय. न्यू बॅट्समन सागर मैदानात आहे. संजय आणि सागर ही जोडी मैदानात आहे. 28 धावा धावफलक आहेत. गोलंदाज दिनेश मालपोटे. यावेळी सागरच्या बॅटमधून, संजयच्या बॅटमधून फटका खेळण्याचा प्रयत्न. अंपायर्स कडे पाय, इथे अपील होत आहे. बिग अपील, लाऊड अपील. संजय मुकणे 0 वरती बाद. तर दिनेश मालपोटेची गोलंदाजी आपण पाहतोय. दुसरे षटक मैदानावरती गोलंदाजी करतोय. आतापर्यंत त्यांना 4 फलंदाजांना बाद केले गेले. सचिन गोपाळे, सागर आंद्रे, योगेश वाळुंज, संजय मुकणे हे 4 फलंदाज त्यांना या षटकामध्ये 2 षटकामध्ये बाद केलेत. एक चांगली गोलंदाजी, एक विकेट टेकर गोलंदाज आहे. संघाचा स्ट्रायकर गोलंदाज आहे. संघाचा हुकमी एक्का आहे आणि हुकमी एक्का आज स्वतःच्या नावाला साजेशी कामगिरी या मैदानावरती करतोय. दिनेश मालपोटेचे षटक देखील आपण पाहतोय. 28 धावा धावफलक होते आहेत. षटक क्रमांक 3 मैदानावरती आहे. सागर स्ट्राईक करण्यावरती, शक्ती कंद नॉन स्ट्राईकला, अक्षय कंद एक टोपण नावाने ओळखला तो शक्ती. यावेळी चेंडू सुरेख होता. सागरच्या बॅटमधून दिशा दिली, गतीचा वापर केलाय. क्षेत्ररक्षक तिथं आहे. लाला दौंड चेंडू अडवेल, फेकेल. एक धाव मैदानावरती येते. एका धाव्यानं वाढ होईल. धावफलक होती. स्कोर काढते 29 रन, 29 धावा. 4 फलंदाज बाद आहे. टॉप ऑर्डर थोडंसं डासळलं गेलाय. जबाबदारी खूप मोठी आहे. मिडल ऑर्डर वरती खूप मोठी जबाबदारी असेल. शक्तिकंद असेल, सागर असेल, या फलंदाजांना मैदानावरती चांगली कामगिरी करावी लागेल. अल्पेश देवाडे असेल, या अविनाश मुके, तुषार बांगर एक चांगला संच मैदानाच्या आतमध्ये सचिन गोपाळेने उभा केलाय. यावेळी शक्तिकंदच्या बॅटमधून बॉल हवेत आहे. झेल होणार का? गोलंदाज डाऊन दी बॉल. दिनेश झेल सुटलाय. कॉटन बॉलची संधी होती. कॅच इथे मात्र ड्रॉप झालाय. एक धाव मैदानाच्या आतमध्ये येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथं मात्र केला जात नाही. षटक क्रमांक संपलं जाईल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 4 की 5 फलंदाज बाद आहेत. 30 धावा धावफलक होते आहेत. निम्मा संघ आपण पाहतो इथं मात्र गारद चालू आहे. 5 फलंदाज बाद आहेत. 30 धावा धावफलक होते आहेत. षटक क्रमांक देखील संपले गेले. 3 षटकांचा खेळ संपलाय. निम्मा प्याला भरलाय, निम्मा प्याला सरलाय. 3 षटकांचा खेळ झालाय. 3 षटकांचा खेळ इथे मात्र बाकी आहे. 3 षटकामध्ये बनवले गेल्यात 30 धावा. 5 फलंदाज मैदानावरती बाद आहेत. उर्वरित 3 षटकांचा खेळ जो मैदानावरती बाकी आहे. सचिन गोपाळच्या नेतृत्वाखाली आपण पाहतोय सागर आंद्रे, सागर खंडे, संजय मुकणे, योगेश वाळुंज, मंगेश गायकवाड, अल्पेश देवाडे, गोविंद गोपाळे, शक्ती कंद, अविनाश मुके, तुकाराम बच्चे, प्रशांत गोपाळे, उमेश गायकवाड हा संच, हा सेट मैदानाच्या आतमध्ये घेऊन मैदानातील संघनायक उतरलेत. संघमालक आहेत संदीप शेठ शेलार, मॅनप्रॉमिन चिखलीगावचे युवा नेते आणि उद्योजक आहेत. साहेबांच्या मालकीचा संघ आहे. तर एका बाजूला स्वराज्य स्पोर्ट्स क्लब उर्से मावळ तुम्ही पाहताय. बाळाभाऊ धामणकर मावळ तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. यांच्या मालकीचा संघ आपण पाहतोय. जो संघ मैदानात आहे आकाश दौंडच्या नेतृत्वाखाली हा संघ मैदानात उतरलाय. आकाश यावेळी चेंडू खेळला. शक्तीच्या बॅटमधून डीप मिड विकेट, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या, 1 बाउन्स ती मारेच्या पार, चौकार, 4 धावा. चार धावांनी मैदानावरती स्वागत केले आकाश दौंड संघनायकाचं. ही शक्ती कंद एक स्फोटक फलंदाज आहे. यावेळी चेंडू मात्र सुरेख होता. गुडलँड स्पोर्टवरती टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. एक चांगली गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. आकाश दौंडचे इथं मात्र कौतुक करायला गेलं. चौकार खेळल्यानंतर खूप मोठे कमबॅक त्यांना मैदानाच्या आतमध्ये केले गेले. हे कमबॅक करणं गरजेचं आहे. गोलंदाजांनी
कमबॅक मैदानावरती दाखवणं गरजेचं आहे. डॉट बॉल टाकावे लागतील, विकेट मैदानावरती घ्यावे लागतील. ही खेळपट्टी ही धावपट्टी जर तुम्ही पाहिली गेली फलंदाजांना नंदनवन आहे. यावेळी चेंडू हवेत आहे. शक्तीच्या बॅटमधून बॉल बराचसा काळ हवेत. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षका लाला दौंड इथे मात्र एक सोपा झेल टिपेल. फलंदाज अक्षय कंद शक्तिवाद. नवीन फलंदाज आपण पाहतो अल्पेश देवाडे मैदानाच्या आतमध्ये येतोय. आकाश दौंडच्या नेतृत्वाचा आपण विचार करत होतो. नेतृत्वाखाली आणि कर्तृत्वाखाली भोसरी मानाचा करंडक मध्ये प्रथम क्रमांक या संघानं पटकावला. घरच्या स्पर्धेमध्ये देखील प्रथम क्रमांकाचा मान या संघानं पटकावला आणि ही तिसरी स्पर्धा आहे. ही नवीन वर्षामध्ये हा संघ खूप मोठ्या फॉर्म मध्ये आहे, खूप मोठ्या लय मध्ये आहे. एक लयबद्ध कामगिरी गोलंदाजांनी तुम्ही पाहिले गेले तर एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतायत. फलंदाजांची देखील साथ आहे आणि संघ मालकांचं कौतुक करायला लागेल. पण बॉल हवेत आहे. संघ मालक बाळाभाऊ धामणकर इथे मात्र झेल सुटलाय. कॅच मैदानावरती ड्रॉप होतोय, झेल सुटला गेलाय. 2 धावा इथं मात्र बनवल्या जातात. संघनायक गोलंदाजीच्या मार्क होत आहे. संघ मालकाकडनं अशा प्रकारे चुकी झाली, दोष द्यायचा कोणाला प्रश्न पडलाय, प्रश्नचिन्ह आहे. आकाश दौंड गोलंदाजीच्या मार्क होत आहे. बाळाभाऊ धामणकर आपण पाहतोय. सोमा दौंड आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्क होत आहे. बाळा धामणकर आपण पाहतोय संघ मालक होते. स्कोर कार्ड धावा देखील आपण पाहतोय ज्या मात्र बनवले जात आहेत. यावेळी चेंडू मात्र खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. पाठलाग तर केला जाईल. चेंडू अडवला गेलाय. बॅकअप सुरेख होतोय. फेकी देखील लाजवाब. 1 धाव मैदानात येते. एका धावेनं वाढ होईल. स्कोर कार्ड धावा आपण पाहतोय 37 धावा 37 रन ऑन स्कोर कार्ड. सोमनाथ दौंडची गोलंदाजी जी पाहायला मिळते या षटकामध्ये त्यांना देखील 7 धावा खर्च केल्या गेल्यात. अल्पेश देवाडे ऑन स्ट्राइक वरती आहे. 6 षटकांचा सामना षटक क्रमांक 4 मैदानात आहे. सोमनाथ दौंड सोमा. यावेळी चेंडू मात्र सुरेख होता. बॉल थोडासा राईट साला उसळी घेणारा चेंडू. इथे मात्र अल्पेश देवाडे याला बॉल समजू शकत नाही. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. एक डॉट बॉल आहे. षटक क्रमांक देखील संपले गेले. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 37 रन 37 धावा स्कोर काढत आहेत. डीजे व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव येते. एका धावेने वाढ होईल. स्कोर कार्ड ती 38 धावा धावपलकृत आहेत. 38 रन. तर इथे आपण पाहते फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जो की बाद होते. सागर खंडीच्या रूपाने संघाला जो की धक्का पाहायला मिळतोय. फलंदाज बाद. धावपलकृत आणि स्कोर कार्ड ती 38 धावा धावपलकृत आहेत. 7 फलंदाज बाद झालेत. बांबोली नगरीची युवा नेता आणि उद्योजक सन्मान्य अतुल शेठ पाचपुते आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होते. अतुल दादा पाचपुते आणि मित्रपरिवाराचं मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक स्वागत आहे. धाव्यात स्कोर कार्ड ती 38 धावा. षटक क्रमांक 5 मध्ये जयेश सईद गोलंदाजीच्या मार्कमध्ये आहे. आकाश दौंड, बाळाभाऊ धामणकर, सोमनाथ दौंड, लाला दौंड, समीर शिंदे
आकाश शिंदे, दिनेश मालपोटे, आदेश ठाकूर, मयूर भिल्लारे, जयेश सईद, इरफान मुलानी यांचा समावेश आहे. यावेळेस फुलालेंचा ओरपी चेंडू होता, खोदावा लागतोय. इथे मात्र प्रयत्न करावे लागतायत. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू बाहेर येते आहे. एक डॉट बॉल खूप महत्वाचा असेल, कारण धावा फलकावधी जर तुम्ही पाहायला गेलं स्कोर कार्ड ती कमी धावा आहेत. या मैदानावरती संघाला जर विजय मिळवायचा असेल तर कमीत कमी एक 80-85 धावा तुम्हाला बनावं लागतील. पण इथं तो सेफ टोटल नसेल. यावेळी चेंडू मात्र बिगिट केला. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. झेल टिपला गेलाय. एक सोपा झेल, फलंदाज बाद. 8 फलंदाज आपण पाहतो. इथं मात्र गमावले गेलेत. 38 धावा डबल कोयता आहे. 38 रन. जयेश सईदची गोलंदाजी तुम्ही पहा. ही फलंदाजाला तो मैदानाच्या आतमध्ये बाद करतोय. धावा काय बनू दिल्या जात नाही. इथं संघ थोडासा अडचणीमध्ये आहे. संघ संकटामध्ये आहे. संघ थोडासा बॅकफुटवरती ढकलला गेलाय. संदीप भाऊ शेलार यांच्या मालकीचा संघ आपण पाहतोय. यावेळी चेंडू मात्र अल्पेश देवाडीच्या बॅट मधून बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बिग सिक्सर, षटकार. स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय खराबाडी नगरीचे प्रथम नागरिक सरपंच सन्मान्य सागर शेठ खराबी साहेबांचं शुभागमन होते. सन्मान्य सूरजभाऊ देवकर यांचं देखील शुभागमन झाले. मनपूर्वक स्वागत आहे. सागरदादा खराबी यांना या ठिकाणी सन्मानित केलं जाते. दादांना विनंती आहे त्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी या व्यासपीठावरती तुम्हाला सन्मानित केला जाते. सरपंच जितूबा वाल्लाट निगोज नगरीच्या यांच्या शुभास्ते आपण सागरदादा खराबे यांना सन्मानित करतोय. फलंदाज बाद आहे अल्पेश देवाडे. संघाला 9वा धक्का, 9वा फलंदाज बाद. धन्यवाद. डीजे समाधान बापू येळवंडे यांना विनंती असेल तुम्ही संपर्क करा. अमोल भाऊ तुम्हाला पाहतायत. विनंती आहे प्रेक्षकांना खेळाडूंना भोजन व्यवस्था चालू झालेली आहे. ज्यांना कोणाला जेवायचे त्यांनी जेवण करून घ्या. स्पर्धेच्या कमिटीचा आग्रह आहे तुम्ही जेवण केल्याशिवाय जाऊ नका. बरोबर ना अमर सर? जेवण करूनच जा अशी विनंती आहे कमिटीच्या वतीनं. सोशल डिस्टन्सिंग देखील पाळणं गरजेचं आहे. कोविड-19चा प्रादुर्भाव आपण सर्वांनी पाहिलाय. लॉकडाऊनचा काळ आपण अनुभवलाय. यावेळी चेंडू सुरेख होता. इथे मात्र पाव्या अंपायर डिसिजन व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव येते. अतिरिक्त धावेंना स्कोर कार्डवरती वाढ होईल. स्पर्धेच्या निमित्तानं सुभाषभाऊ बिरदवडे आहेत, दत्ताभाऊ शिळवणे आहेत. त्याचप्रमाणे हा संपूर्ण मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित होत आहे. धनराज भाऊ असतील. ही संपूर्ण मित्रपरिवार जे हनुमान स्पोर्ट्स क्लब खरावाडी हा संघ या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झालाय. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धावपलकृती धावा आहेत. स्कोर कार्डवरती 44 धावा धावपलकृती आहेत. हो यावेळेचा चेंडू आपण पाहतो. इथं मैदानावरती एक डॉट बॉल आहे. 45 धावा धावपलकृती आहेत. 45 रन. षटक क्रमांक देखील आपण पाहतोय शेवटच्या क्रमांकाचा आहे. हो यावेळी चेंडू मात्र पाहायला मिळते. अंपायर्स कळवत आहे. एक व्हाईट बॉल, एक अतिरिक्त धाव. आकाश दौंड संघनायकाची खराब कामगिरी. इथे एक अतिरिक्त धावा येत आहेत. 2 व्हाईट बॉल आले, 2 बोनस दिलेत. इथं अगोदर तुम्ही पाहिलं गेलं समोरच्या संघाचा बॅलन्स कमी आहे पण त्याच्या अकाउंट वरती बोनस दिला जातोय. 2 अतिरिक्त धावा. स्कोर कार्डवरती 46 धावा. 46 रन. आकाश दौंड संघनायक गोलंदाजीच्या मार्क होते आहे. समोरच्या बाजूला ऑन स्ट्राइक फलंदाज वैभव.
ओ गोविंदच्या बॅटमधून फटका सुरेख केलाय. वैभव नॉन स्ट्राईकला होता. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव बनवली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. धावबाची संधी. 2 धावा बनवल्या गेल्यात. वैभवनं तिसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. फलंदाज पोहोचणार का? इथे फलंदाज बाद. संघ ऑल आउट. धन्यवाद डीजे. स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय सन्माननीय सागरदादा येळवंडे यांचं देखील शुभागमन झाले. मनपूर्वक स्वागत आहे. शुभम शेठ पानसरे हे देखील उपस्थित होत आहेत. मनपूर्वक स्वागत आहे. षटक क्रमांक देखील आपण पाहतोय 6वं मैदान ते चालू असताना समोरचा संघ ऑल आउट झालाय. या स्पर्धेतील ऑल आउट होणारा पहिला संघ 5.2 षटकांचा खेळ संपलाय. संघ ऑल आउट आहे. 48 धावा बनवल्या गेल्यात. 49 धावांचं लक्ष ठेवलंय स्वराज्य स्पोर्ट्स क्लब उर्से माबळ अर्थात बाळाभाऊ धामणकर स्पोर्ट फाउंडेशन उर्से माबळ संघासमोर. सन्मान्य बाळासाहेबजी येळवंडे, सत्यवानजी येळवंडे आणि मच्छिंद्र शेठ बेंडाळे हे सर्व मान्यवर
बाळकृष्ण धामणकर अर्थात बाळा धामणकर, तर दुसऱ्या बाजूला मध्ये पाहतोय लाला दौंड अर्थात 3D रिव्हर्स किंगचा बेताज बादशाह लाला, जो नॉन स्ट्राईक वरती उभा असणार आहे. षटक क्रमांक दुसरं मैदान सुरू झालंय. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज योगेश तयार, धावलगावरती घेऊन जाईल. धावलगावरती धावा त्या 10 धावा. षटक क्रमांक मैदान दुसरं जे सुरू असणार आहे 49 धावेचं टार्गेट आहे. एका दिशेने चिखलगावचा संघ, दुसऱ्या बाजूला उरसे गावचा असणारा संघ. एका दिशेने पाहते संघाचे संघ मालक मैदानात स्ट्राईक तयार आहेत. बाळकृष्ण धामणकर स्ट्राईक तयार. पुन्हा पाहिजे मोठा फटा घेऊन करण्याचा प्रयत्न होईल. कॉर्नर मध्ये चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवर तिथे पोहोचेल. सिंगल तरी घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाकारतोय त्या मैदानात कळवतोय आणि एका धावेच्या साहाय्याने संघाच्या संख्येत पोहोचेल. धावलगावरती धावा आहे त्या 11 धावा. चिखलीच्या मैदानावरती खरं तर ज्या खेळाडूच्या नावावरती अक्षरशः मॅरेथॉन सिरीज मात्र या खेळाडूच्या नावावरती कोरली गेली तो लाला दौंड आहे. स्वराज्य चषक, स्वराज्य चषकामध्ये देखील मात्र मॅरेथॉन सिरीज किताब मिळवणारा लाला दौंड आहे. रिव्हरचा बेताज भाषा का म्हटलं तर कारण एका स्पर्धेमध्ये रिव्हरचे 40 षटकार खेळणारा कुठला खेळाडू असेल तर तो लाला दौंड आहे. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार. खोलवर टप्प्याचा चेंडू मैदानामध्ये पाहतोय. जमीन समुद्र फटका खेळला गेलाय. सिंगल तर आपण पाहतो मैदानात घेण्याचा प्रयत्न नाकार इथे कळवला गेलाय. चेंडू पूर्णपणे डॉट आहे. लाला दौंड डी फॉर डेंजर. दिगंबर दत्त दौंड लाला मॅन फ्रॉम इन उर्से, उर्से गावला बिलॉंग करणारा खेळाडू. इथे पाहायचं खोलवर टप्प्याचा चेंडू मात्र 5 चेंडू इथे सोडून दिलाय. चेंडूशी कुठल्या पद्धतीची छेडखानी मात्र इथे केली नाहीये. एक अवांतर देखील इथे मैदानात मिळणार आहे आणि या अवांतर धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 12 धावा ज्या स्कोर कार्ड वरती असणार आहेत. एक दैदिप्यमान असणारा क्रिकेटचा देखना सोहळा आपण मैदानात पाहतोय. एक दैदिप्यमान असणारी क्रिकेटची निगोजी परिसरामध्ये खऱ्या पाहिलं तर सर्वात मोठी क्रिकेटची स्पर्धेचं आयोजन देखील होत आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू मैदानात पाहायचंय. अक्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न देखील झाला. मैदानात पहा निशिरोने इथे चिखलगाव संघाला माहित आहे इथे धावा जरी कमी झाल्या असतील परंतु त्या लढण्यासाठी ते पुरेसे आहेत. इथे लढायचं, इथे संघर्ष करायचा आहे. सत्यमोर करायचा आहे. सत्यमोर बोळवण यांच्यातील लागोपाठच्या 3 षटकारासाठी 1000 रुपयाचं प्राइज आहे. मच्छिंद्र शेठ बेंडाले यांच्या वतीने देखील लागोपाठच्या 3 विकेटसाठी 1000 रुपयाचं प्राइज आहे. आणि यात मग पाहायचंय मिड विकेट मध्ये चेंडू खेळलाय. चेंडू पोहोचलाय सीमाच्या बाहेर. खणखणी षटकार. थँक्यू. जबरदस्त फॉर्म मध्ये असणारा लाला पहा इथे मैदानामध्ये आक्रमक झालाय. षटकार इथे खेचून काढलाय. पुन्हा पाहायचं शॉर्ट पिच चेंडू असेल. गुडले स्पॉट वरती पडल्यानंतर चेंडू मात्र उसळी देखील घेतली. बॅट वरती परफेक्ट मिडल चेंडू ते होऊ शकला नाहीये. षटक क्रमांक संपलं गेले. मैदानामध्ये दुसरं 2 षटकांचा इथे खेळ संपला. या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावलगावरती धावा येते 18 धावा. स्वदेशी मित्र हर्षदादा मराठी देखील उपस्थित राहिले. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. हार्दिक असं स्वागत. अमित खराबी आणि अक्षय खराबी देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. हर्षद भाऊ मराठे. हर्षद भाऊ मराठे देखील या स्पर्धेचे मित्र उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. हार्दिक असं स्वागत आहे. आणि आज आपण पाहतो जीवनाने स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक संघासाठी देखील मात्र या स्पर्धेची आठवण एक सन्मान चिन्ह देखील मात्र देऊन त्यांना सन्मानित करणार आहोत. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज आपण पाहतो. पुन्हा मैदानात येईल सागर आंद्रे जो गोलंदाजी मार्गावरती तयार असणार आहे. पहा क्रिकेटच्या मैदानावरती पाहतोय. क्रिकेटचे सोहळे देखील आपण मैदानात पाहतोय. काल तुम्ही या मैदानावरती बोला 18 धर्मपुर पाहिजे. अक्रॉस बॅट खेळून काढण्याचा प्रयत्न. बाळकृष्ण धामणकर डेंजर झोन मध्ये आणि पहा इथे पंचनी दर्जन आकाशाकडे करतायत फलंदाज. बाळा धामणकर बाद. धक्का क्रमांक पहिला. मैदानात पहा इथे धावबाच्या रूपाने मात्र बाळकृष्ण धामणकर मात्र मैदानात बाद होईल.
धाबलगावरती धावा आहे त्या 18 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये पाहतोय. तुमचा अतिरिक्त खेळाडू आहे दिनेश भाऊ इथं आता. लाईव्ह ला मैदानात पाहायचं नवीन फलंदाज आता मैदान दाखल होईल. तो आता आकाश शिंदे जो मैदानात दाखल झालाय. स्ट्राईक मध्ये असताना फलंदाज आपण पाहतो मैदानामध्ये लाला दौंड 3D अजूनही देखील मैदानामध्ये जो शांत आहे त्याच्या बॅटमध्ये फक्त एक षटकार तुम्ही पाहिलाय. या दरम्यान पाहायचं फाईन लेग मध्ये चेंडू मात्र खेळून काढला जाईल. सुसाट बॅराचा वेग आहे. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती. चेंडू सीमाच्या बाहेर. 4 रन चौकार. चौकार इथे खेळला गेला. या चौकाराच्या मदतीने आपण पाहतो निश्चितपणे संघाचं धाबलं की ते पुढे सरसावलं जाईल आणि संघाची धावसंख्या पोहोचेल धाबलगावरती 22 धावा. गोलंदाज तयार. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न आपण मैदानामध्ये पाहतोय. चेंडूने थेट एष्ट्याचा वेध इथे घेतलाय. फलंदाज लाला दौंड बाद. लाला दौंड जो इथे मैदानात बाद होतोय आणि लालाची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात दाखल होईल. तो आता समीर शिंदे. एक एक खऱ्या अर्थानं चुका सुधाराव्या लागणार आहेत. एका एका चुकीवरती ते तुटून पडावं लागेल. एक एक चूक मैदानामध्ये आता संघासाठी घातक देखील ठरणार आहे. कारण चालू असणारा सामना पण मैदानात पाहतोय. स्वराज्य फाउंडेशन उर्से यांच्या विरोधात संदीप शेलार फाउंडेशन चिखलगाव अर्थात दिशा स्पोर्ट क्लब चिखलगाव या दोन संघांमध्ये सुरू असणारा सामना आहे. यंदा देखील मात्र तुम्ही सामना देखील मैदानात पाहणार आहोत. काल तुम्ही पाहिलं की या मैदानावरती जास्तीत जास्त धावा होताना मग पाहिल्यात. याच्याकडे विनंती असणार आहे प्रत्येक संघाला आपण सन्मान चिन्ह देतोय त्यामुळे विनंती असणार आहे आपण सन्मान घेण्यासाठी याचे प्रत्येक संघाचे प्रतिनिधी विनंती असणार आहे. कोटेश्वरवाडी भाजे भोसरी विनंती असणार आहे आपले सन्मान चिन्ह इथून घेऊन जायचे. प्रत्येक टीमचे प्रतिनिधी या आपले सन्मान घेऊन जा. दुसऱ्या फेरीचा सामना होईल मळवली विरुद्ध कोटेश्वरवाडी म्हणजे फर्स्ट विनर आणि सेकंड विनर असा सामना असणार आहे. खोलवर टप्प्याचा चिन्ह असेल. हलक्यातनं चेंडू आपण पाहतो जो खेळला गेला आणि पाय ते खराब क्षेत्ररक्षण. चूक पुन्हा एकदा झाली आहे. चुकीला माफी मिळणार नाही. चेंडू देऊन जाईल. 4 धावा चौकार. गोलंदाज तयार. पुन्हा पाहायचं मैदान पहा मिडऑफच्या दिशेने मात्र चेंडू खेळून काढला जाईल. पुन्हा इथे चुकी होतीये. झेल इथे सुटले जात आहेत. पकडा कॅच जिंका मॅच. छोडो कॅच और छोडो मॅच. तुम्ही कॅच सोडले तुम्हाला इथे चुका सुधाराव्या लागणार आहेत कारण इथे एक एक चूक संघासाठी मात्र घातक ठरणार आहे. स्ट्राईक मध्ये असताना पण आपण पाहतो आकाश शिंदे उंच प्रमाणे करण्यात जर पाहिलं तर पाय पिच हिटर म्हणून देखील मात्र या खेळाडूचं नाव घेतलं जातं. मोठमोठ्या क्रिकेटच्या स्पर्धा मात्र गाजवणारा खेळाडू आहे आकाश शिंदे. परंतु त्याही पलीकडे तितक्याच ताकदीचा असणारा सागर आंत्रे पाहिजे गोलंदाजी मार्फत कशा पद्धतीने कामगिरी करेल. हलक्यातनं चेंडू खेळून काढला जाईल. शॉर्ट मिड विकेटचा क्षेत्ररक्षक मात्र खूप दुर्वरती केला असेल. सागर स्वतः मात्र चेंडूवरती इथे पोहोचलाय. सिंगल जी मैदानात घेतली गेली आणि एका सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल. धाबलगावरती धावा आहे त्या 28 धावा. षटक क्रमांक मैदानात पाहायचे संपले गेले. तिसरं 3 षटकांचा इथे खेळ संपलाय आणि या 3 षटकांच्या समाप्तीने जर 28 धावा धाबलगावरतीच्या आहेत. 28 धावा ज्या स्कोर कार्डावरती आपण पाहतोय. चौपेर खऱ्यातून नजर टाकली तर पाक प्रेक्षक राजांची मात्र वाढती गर्दी देखील आपण इथे मैदानामध्ये पाहतोय. एसके अर्थ मुवीरचे सोमनाथदादा कानूरकर आपण पाहतोय. प्रेक्षकांसाठी मात्र मोठी गॅलरी आहे. दुसऱ्या बाजूला अमोल शेठ सुरेश बेंडाले
श्री ट्रान्सफरचे देखील सर्व त्यांची देखील माध्यमातून पाहतोय. मुकुमुडी प्रेक्षकांसाठी गॅलरी आहे. म्हणजे खूप एक दैदिप्यमान असणारी क्रिकेटची स्पर्धा का म्हटलं गेलं. चौफेर असणारी बाउंड्रीवरती झालर युट्यूब चॅनलच्या माध्यमातून क्रिकेटची स्पर्धा जगभरामध्ये थेट प्रेक्षेपण देखील केलं जातंय. म्हणजे इथे या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर प्रत्येक दिशेने खऱ्या अर्थानं पहा एक चांगल्या रीतीचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार असेल इथे योगेश खोलवर टप्प्याचा चेंडू मैदानात टाकतोय. मिड विकेट मध्ये चेंडू देखील क्षेत्ररक्षक चेंडूवरती ते पोहोचेल. सिंगल तर मैदानामध्ये घेतली गेली आणि एका सिंगलच्या साहाय्याने संघाच्या संख्येत पोहोचेल. धावफलकावरती धावा आहे त्या 29 धावा 29 रन. समीकरणाकडे घेऊन जाईल. शेवटचे चेंडू शिल्लक असणार आहेत आता 17 आणि 17 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 20 धावेची गरज. स्पर्धेच्या निमित्तानं संतोष शिंदे देखील या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झालेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. हार्दिक असं स्वागत आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. शॉर्ट पिच चेंडूचा पूल करण्याचा प्रयत्न. पंच इथे मात्र नाखुश आहेत. जमिनीला समांतर करतायत. वाईट बॉल आहे. पहा इथे झेल सोडले, चौकार सोडले. फिल्डिंग थोडीशी मैदानामध्ये पहा इथे मिस फिल्डिंग होतीये. इथे गोलंदाज आपली लाईन भर करतायत. ह्या एक एक चुका संघासाठी मात्र घातक ठरणार आहेत. एक एक चूक इथे सुधारवायची. शॉर्ट पिच असेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आणि स्वतः संघाचा संघ नाही आता चेंडूच्या खाली आणि पहा इथे चुकी होणार नाही. फलंदाज समीर शिंदे बाद. नवीन फलंदाज मैदानात दाखल होईल. आकाश दौंड जाता मैदानात दाखल होते. पहा माणसाला चुकी सुधारवता आली पाहिजे. माणसाने चुका कराव्या. चुकी केल्यानंतर माणसाने चूक सुधारावी. ही प्रगतीच्या दिशेने वाटचाल असते. स्पर्धेच्या निमित्तानं पाहतोय नारायण शेठ दाभाडे देखील या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झाले. त्यांचं देखील श्रीनाथ क्रिकेट क्लबच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. हार्दिक असं स्वागत करतो. आणि त्यांना देखील मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती विराजमान व्हावं. आपलं देखील स्वागत आहे. तर जाऊयापर्यंत मॅचच्या दिशेने मैदानात पाहायचंय. प्राइज इथे खूप सारं लाभलं जाते परंतु प्राइज कुठलाही खेळाडू मात्र इथे मिळत नाहीये. लागोपाठच्या 3 षटकांसाठी सत्यवन भाऊ येळवंडे यांची देखील 1000 रुपयाचं प्राइज आहे. विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं प्राइज. मच्छिंद्र शेठ बेंडाळे यांच्या वतीने प्राइज देखील आहे 1000 रुपये. प्राइज लाभलं ते आकाश शिंदे. आकाश आणि आकाश ही जोडी मैदानात आहे. शॉर्ट पिच चेंडू असेल. यावरती चेंडू मात्र पहा कुऱ्हाडी सारखा वार केलाय. चेंडू हवेत आणि इथे काय झेल झालाय. फलंदाज बाद आकाश शिंदे. एका पाठोपाठ एक फलंदाज पाहतोय मैदानामध्ये बाद होत आहेत आणि नवीन फलंदाज मैदानात दाखल होईल. थँक्यू डुजे. थँक्यू डुजे. नारायण शेठ दाभाडे यांचा इथे या ठिकाणी यथोचित असा सन्मान होतोय आणि सरपंच आदरणीय जितूबा अल्लाट यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान होईल. सरपंच साहेबांना विनंती करेल आपण सन्मान देण्यासाठी व्यासपीठावरती यायचे. योगेश कट केला जाईल. चेंडू मात्र पहा पॉइंटच्या चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती. आउटफील्ड ते खूप फास्ट आहे. चेंडू सीमाच्या बाहेर चौकार. फलंदाज आपण पाहतो मैदानामध्ये आकाश दौंडच्या बॅट मधून आलेला चौकार. या चौकाराच्या मदतीने संघाचे धावफलक जाऊन जे पोहोचेल 34 धावा ज्या धावफलकावरती असणार आहे. संघाचा कॅप्टन आहे आकाश. एक चतुर आणि चाणाक्ष असणारा कॅप्टन आकाश दौंड आपण मैदानामध्ये पाहतोय. स्ट्रायक तयार असणार आहे. दुसऱ्या बाजूला योगेश. एक जबरदस्त बॅटिंग देखील खऱ्या मैदानामध्ये पहा. चिखलगाव संघ मात्र खऱ्या पाहिजे खूप मोठी धावसंख्या उभी करू शकला नाही परंतु त्या धावा लढण्यासाठी देखील पुरेशा आहेत.
पुन्हा पास स्कोरकडचा फटका खेळला जाईल. बॅकवर्ड पॉइंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती. हो नशीब बलवत्त रे पा, नशिबाची साथ आहे. मला वाटतं पहिला असेल. चला विनंती असणार आहे या ठिकाणी नारायण शेठ दाभाडे यांच्या ठिकाणी सन्मान होतोय. साहेबांना विनंती करेल आपण सन्मान घेण्यासाठी व्यासपीठावरती यायचे आणि त्यांचा सन्मान सरपंच आदरणीय जितूभाऊ अल्लाट यांच्या शुभास त्यांचा सन्मान होईल. संतोष शिंदे त्यांना देखील विनंती करेल की आपण व्यासपीठावरती यायचंय. पुन्हा पहा हलक्यातून चेंडू अगदी खेळून काढला जाईल. क्षेत्ररक्षक चेंडूवरती ते पोहोचेल. सिंगल जी मैदानात घेतली गेली पहा पुन्हा चुकी होती. इथे थोडस रिस्क देखील घेणं गरजेचं असणार आहे. संघाची धावसंख्या एका धावेच्या साहाय्याने ते पुढे सरसावलेली आणि संघाची धावसंख्या त्यांची पोहोचेल 4 षटकांच्या समाप्तीनंतर. धाबलगावर धावा त्या 37 धावा. समीकरण आता बदललं जाईल. शेवटची चेंडू शिल्लक असणार आहेत आता 12 आणि 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 12 धावेंची गरज आहे. 12 चेंडू आणि 12 धावेंची गरज हे समीकरण आता मैदानात असणार आहे. तुम्ही या मैदानावरती पाहिलं काल या मैदानावर अक्षरशः धावेंचा पाऊस पडला. क्वार्टर फायनलचा सामना तुम्ही पाहिला असेल. अक्षरशः खऱ्या अर्थानं पाहिलं तर समाधानने जबरदस्त केलेली बॅटिंग. 6 चेंडू आणि 20 धावेची गरज असताना अक्षरशः बॅडलाईटचं खूप देखील अपील देखील आपल्याला पाहायला मिळालं. आणि धावा देखील या मैदानावरती बनवल्या गेल्या. गोलंदाजी मार्गावरती गोल असतात आपण पाहायचं मैदानामध्ये. सचिन राऊंड इकडे मारा करेल. खोलवर टापाचा चेंडू जमीन तर फटका खेळला जाईल. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचेल. सिंगल ती मैदानात घेतली गेली. जयेश देखील आपण पाहतोय उंच पुरा आहे. तगडा ताकदवान देखील आहे. क्षमता मात्र या खेळाडूमध्ये कुठून भरली आहे. आक्रमक देखील तितकाच आहे. परंतु पाहायचं या मैदानावरती आक्रमक कशामध्ये दाखवेल कारण तितक्याच तोलामोलाचा असणारा खेळाडू आपण मैदानामध्ये पाहतोय. चेअरमन आदरणीय विकास शेठ येळवंडे हे देखील यांचं देखील आगमन होते. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. या दरम्यान पाहायचंय बेगिट जयेश नाही ते चालवलेला अल्ला चेंडू सीमारच्या बाहेर. षटकार. नारायण शेठ दाभाडे साहेबांचा सन्मान झालाय. षटकार आपण पाहतोय ते मैदानात खेळला गेला आणि या षटकाराच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल धाबलगावरती 44 धावा 44 रन. जबरदस्त बॅटिंग. परंतु इथे गोलंदाजांना इथे कमबॅक करायचं असेल तर विकेट घ्यावा देखील घ्याव्या लागणार आहेत. पुन्हा एकदा पाहायचंय मोठा फटका मिड विकेट मध्ये चेंडू खेळलाय सीमाच्या बाहेर. लागोपाठचा खेळलेला दुसरा षटकार आणि सामना इथे जिंकलाय स्वराज्य स्मरण उर्से अर्थात बाळाबा धामणकर स्मरण उर्जे संघाने विजय संघाचं अभिनंदन. तर चिखलगाव संघात देखील मनापासून कौतुक आहे. एक चांगली खेळी त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली.